ह्या जीवाला जन्म दिल्यानंतर काही तासातच परागंदा झाली हॉस्पिटलमधून. चांडाळीन कोणची. बघ कसा चेहरा दिसतो पुढे. या बिचारीला तिच्या हक्काचं दूध बी नाही पाजलं बघ. पोलिसांनी लय शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडते कसं अवदसा. देव तिला कधीच माफी नाही करणार, कधीच नाही. एवढ्या उलट्या काळजाची निघल असं वाटलंच नव्हतं बघ. अरे या बाळाचा चेहरा बघून आत्मा नसलेली हाडळ बी पागळेल बघ. पण ही माणसाच्या जातीला काळी महाय मेली. चारून कुठून तरी सुहासरावांचा पत्त्या शोधून काढला पण तो आला होता इकडे. त्याला असंच वाटतंय की ही माझी मुलगी आहे. आता काय करायचं या जीवाचं. तूच काय तो निर्णय घे बाबा. यंग गेला आता परवा अनाथ आश्रमामध्ये. त्यानं चौकशी केली. ते घेतात मुलं. यंग म्हणला तुम्ही काय म्हणतात ते डोनेशन जे काय ते घ्या पण ह्या पोरीची काळजी घ्या म्हणून. पण जीव होत नाही रे. ह्यापेक्षा जास्त आपण तरी काय करणार रे. एवढं गोंडस बाळ अनाथाश्रमात देऊन टाकायचं. तुला पटतं हे आजी? हेच ना. अरे जीव होत नाही रे. पण नाही, ही अनाथाश्रमात जाणार नाही. ही मुधोळकरांच्या घरातच वाढेल. मुधोळकरांची लेक म्हणून वाढेल. नाहीतरी त्या सुहासनं डोक्यात राख घालून घेऊन तिचं हेच नाव रजिस्टर केलंय. आता तिचं तेच नाव राहू दे. आर्या सत्यजित मुधोळकर. अरे पण सत्या तू काय बोलतो. काय हरकत आहे? नाहीतरी आता माझं कोण उरलंय या जगात? रक्ताची पोर कायद्यानं तोडून घेतली माझ्यापासून. यंग सांगत होता की मंजिरीनं शुभ्राला घेऊन आता कोल्हापूरही सोडलंय. त्याला सुद्धा कळवायची तसदी घेतली नाही सरनाईकांनी. तिथे नेमके कुठे चाललेत. त्यामुळे उद्या मी जेलमधून बाहेर आल्यावर मला शुभ्राला बघता येईल याची काहीच खात्री नाही. त्यांना आज अन्याय केला ना माझ्यावर, कदाचित ही त्याचीच भरपाई आहे. तिचं या जगात कोणी नाही, माझंही कोणी नाही. मग आम्हीच एकमेकांचे झालो तर काय प्रॉब्लेम आहे? अरे पण सत्या, अरे ही प्रियाची पोरगी आहे. हा मग
सत्यजित सुद्धा अनंतराव नावाच्या नालायक माणसाचाच मुलगा होता, पण त्याचा अनंतराव नाही झाला ना, कारण त्याचं बोट धरून त्याला चालायला शिकवणारी तू होतीस. हिच्यासाठी तू असशीलच ना आजी. तिला इथं बोल बच्चू, कोण आहे? बाबा आहे? मीच तुझा बाबा आहे. लिंबाची फोड आणि आंब्याची काप, तू माझी लेक आणि मी तुझा बाप.